नमस्कार, मी सौ पूजा सुनील सावर्डेकर परत आले तुमच्या भेटीला. विषय आहे आम्ही यशस्वी उद्योगिनी. आम्ही यशस्वी उद्योगिनी. सर्वप्रथम आज जागतिक महिला दिन आहे, इंटरनॅशनल वुमन्स डे. हॅपी वुमन्स डे सगळ्यांना, जे कोणी इथे बघतात आणि नंतर जे बघणार आहेत सर्वांसाठी जागतिक महिला दिनाच्या खूप 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 मनपूर्वक शुभेच्छा. काय प्रयोजन आहे किंवा नारी तू नारायणी सन्मान नारी शक्तीचा या पेजवरून आज आपण लाईव्ह आलो आहे. पहिल्यांदाच लाईव्ह आलो या पेजवरून. हे पेज क्रिएट करण्याच्या मागची भूमिका ही होती की दरवर्षी आतापर्यंत एक 8-10 वर्ष झाले, मी गेले 8-10 वर्षापासून नारी तू नारायणी हा खास स्त्रियांसाठी, महिलांसाठीचा कार्यक्रम करत आले आहे. सो नारी तू नारायणीच्या मागे भूमिका ही आहे की विविध क्षेत्रातील ज्या महिला आहेत त्या सर्वांना मदत करावी, कुठे ना कुठे त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करावी, ही याच्या मागची भावना आहे. आणि दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येतो. यावर्षी महिला व्यावसायिकांसाठी आपण हा कार्यक्रम करतोय. महिला व्यावसायिकांसाठी करण्याचा काय उद्देश आहे तर जसं पोस्ट कोविड आणि प्री कोविड अँड पोस्ट कोविड म्हणजे बिफोर कोविड अँड आफ्टर कोविड बऱ्याच ज्या काही चेंज झालेल्या आहेत आपल्या सोसायटीमध्ये लास्ट मार्च 2020 ते मार्च 2021 हा जो एक वर्षाचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये आर्थिक, शारीरिक, मानसिक बऱ्याच प्रकारचे इम्पॅक्ट आपल्यावर झाले बिकॉज ऑफ कोविड-19, राईट. सो त्यात एक खूप मोठा इम्पॅक्ट जर कशाचा झाला असेल तर तो बऱ्याचशा बिझनेसवर झाला, बऱ्याच लोकांच्या बिझनेसवर झाला. तर कुठेतरी सामाजिक बांधिलकीची भावना जपत आपण आज आम्ही यशस्वी उद्योगिनी महिलांसाठीचा, महिला व्यावसायिकांसाठीचा हा कार्यक्रम हा मास्टर क्लास आहे बिझनेस कोचिंगचा. बिझनेस कोचिंग काय वाटतंय, काही गरज आहे? कितपत गरज आहे? कुणीतरी जर टाईप करून मला सांगितलं तर मला कळेल की काय अशा पद्धतीचा काही उपक्रम राबवण्याची गरज आहे का? बिझनेस कोचिंगची गरज आहे का? तसंही आपण स्कूल्स, कॉलेजमध्ये गेलो होतो, शिकलो होतो, आता बिझनेसही करत आहोत. शिकायची काय गरज आहे का? गरज आहे. काय वाटतंय? कुणीतरी इथे टाईप करून सांगितलं तर मला कळेल. हे खूप गरजेचं आहे. कारण का, जेव्हा आज आपण इथे भेटलो आहे आणि आपण एखादा उपक्रम राबवतो आहे त्याच्या मागे भावना ही आहे की मी जे बोलतेय ते फक्त आणि फक्त तुमचा जो बिझनेस आहे तो चालवण्यासाठी नाही बोलत आहे. मी जे बोलतेय ते तुमचा जो बिझनेस आहे त्याला मॅसिव्ह ग्रोथकडे घेऊन जाण्यासाठी मी बोलते. आर यू रेडी? काय तुम्ही तयार आहात का? तुमचा जो बिझनेस आहे तो नेक्स्ट लेवलला घेऊन जायचा आहे. तुमचा जो बिझनेस आहे तो 10 पटीने वाढवायचा आहे. तुमचा जो बिझनेस आहे यामध्ये काय तुम्हाला नंबर 1 पोझिशनला यायला आवडेल? नंबर 1 पोझिशनला यायला आवडेल? सगळ्यांनाच आवडतं. आपण शाळेत, आपली मुलं जेव्हा शाळेमध्ये असतात किंवा जेव्हा आपण शाळेमध्ये होतो त्यावेळेला पहिल्या नंबरच्या रेसमध्ये खूप जण होते. कारण का, पहिला जो नंबर असतो याला खूप महत्व आहे, हो की नाही? दंगल मूवी किती जणांनी बघितलीये? दंगलची मूवी मे बी खूप लोकांनी बघितली असेल, मे बी सगळ्यांनी बघितली असेल. त्याच्यामध्ये आमिर खानच्या तोंडी एक वाक्य आहे
आमिर खानच्या तोंडी एक वाक्य आहे जे खूप महत्वाचं आहे माझ्या मते. कारण का आमिर खान सांगतात की जेव्हा लास्ट शेवटची मॅच असते तर त्यावेळेला आमिर खान सांगतात की अगर सिल्वर जीती तो आज नहीं तो कल लोग तन्ने भूल जावेंगे. अगर सिल्वर जीती तो आज नहीं तो कल लोग तन्ने भूल जावेंगे. अगर गोल्ड जीती तो मिसाल बन जाएगी. अगर गोल्ड जीती तो मिसाल बन जाएगी और मिसालें दी जाती है भूली नहीं जाती. येस सर, काय वाटतंय? म्हणून नंबर वन जो असतो त्याला लोक इझिली लक्षात ठेवतात किंवा इझिली तो लक्षात राहतो किंवा त्याची मिसाल बनते. कारण का माझं एक खूप फेमस कोट आहे की मी खूप वेळा खूप कार्यक्रमामध्ये आजचा माझा 550वा माझा आजचा कार्यक्रम आहे 550. तर 550वा जो माझा आजचा हा वेबिनार आपण घेतो आहे किंवा जे मी लाईव्ह आलेले आहे तर ते यामध्ये माझं एक खूप फेमस वाक्य झालेलं आहे. खूप लोकांनी आतापर्यंत ऐकलंय. मी तेच बोलते जे मी प्रूव्ह करू शकते. प्रूव्ह करून दाखवू की एक नंबर जो असतो फर्स्ट नंबर कसा इम्पॉर्टंट असतो आणि त्याचा इम्पॅक्ट पूर्ण सोसायटीवर पूर्ण इकॉनॉमीवर कसा पडतो किंवा लोक जनमानसावर कसा पडतो त्याचा मी एक उदाहरण तुम्हाला सांगते की जर मी तुम्हाला प्रश्न केला, मी जर विचारलं एखादी टूथपेस्ट, मी जेव्हा म्हणेन टूथपेस्ट त्यावेळेला फटकन तुमच्या डोक्यात एक नाव आलं असेल किंवा जर इथे टाईप केलं तर मला कळेल ते नाव आहे कोलगेट. मी मध्ये एका पतंजलीच्या शॉपमध्ये गेले होते, पतंजलीच्या आउटलेटमध्ये गेले होते आणि तिथे गेल्यानंतर एक लेडी आली आणि ती विचारत होती शॉपकीपरला पतंजलीची कोलगेट द्या. कारण हे कोलगेट हे नाव जनमानसावर लोकांच्या मनामध्ये इतकं ठाम रुजलेलं आहे बिकॉज ऑफ नंबर वन. जर मी तुम्हाला म्हणलं सॉल्ट किंवा नमक, जेव्हा मी म्हणेन नमक तुम्ही काय म्हणाल? नमक हो टाटा नमक, राईट? टाटा सॉल्ट पटकन तुमच्या डोक्यामध्ये येतं. यानंतर मी जर म्हणलं तुम्हाला मिनरल वॉटर, तर मिनरल वॉटर खूप सारे आहेत, पण म्हणल्या क्षणी तुमच्या डोक्यात काय नाव आलं? बिस्लरी, राईट? ते कुठल्याही कंपनीचं असेल तरी त्या पाण्याला पण मिनरल वॉटर न म्हणता त्याला आपण बिस्लरी वॉटर म्हणतो. येस नो, राईट? ही फॅक्ट आहे. कारण का जेव्हा तुम्ही एक नंबरवर जाता त्यावेळेला तुम्ही इकॉनॉमी रन करायला लागता. काय तसं काही करायचंय आयुष्यात मोठं? तसं काही मोठं आयुष्यात करण्यासाठी आपण इथं आलो आहेत का? का तुम्हाला वाटतं आतून की हे होऊ शकतं असं वाटतं तुम्हाला? का आतूनच वाटत नाही छे एवढं तर का पॉसिबल आहे का? एवढा मोठा बिझनेस करायला पैसे लागतात? येस नो. कारण का हे जे लिमिटेशन्स आहेत, आपण बिझनेस कोचिंग साठी पुढे जाऊया. बिझनेस कोचिंग नंतर पण एक वुमन ऑन्टरप्रिन्युअर किंवा महिला व्यावसायिक जेव्हा आपण बोलतो, तिच्याबद्दल आपण बोलतो आहे, तर एक स्त्री म्हणून काही टिप्स मला तुम्हाला सर्वात सुरुवातीला द्यायला आवडतील. एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून. कारण एक इंडियन जी नारी आहे, भारतीय नारी आहे, तर आपल्यावर जे काही संस्कार झाले, ज्या पद्धतीचं आपलं अपब्रिंगिंग झालं, त्यानुसार काही गोष्टी आपल्या डोक्यामध्ये फिट बसलेल्या आहेत. त्यासाठी सांगते, काही टिप्स तुम्हाला सुरुवातीलाच देते की एक स्त्री म्हणून
पहिले इथे ओव्हरकम करा. तुमचा बिझनेस नंतर ग्रो होणार आहे. सर्वप्रथम कोण ग्रो होणार आहे तर ते तुम्ही स्वतः आहात. युअर बिझनेस ग्रोज इफ यू ग्रो. तुम्ही स्वतः जर ग्रो झाला तर तुमचा बिझनेस ग्रो होणार आहे. एक बिझनेस सुरुवातीला डेव्हलप होतो का? ऑन्टरप्रिन्युअर जो बिझनेसमन किंवा बिझनेस वुमेन आहे ती ग्रो करेल, ती डेव्हलप व्हायला पाहिजे. जी तो बिझनेस रन करणार आहे, ती ग्रो करणार आहे, ती स्वतः पहिल्यांदा ग्रो व्हायला पाहिजे. तर एक स्त्री म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते, डोंट लिमिट युअर सेल्फ. तुम्हाला जर खूप मोठं व्हायचं असेल, तुम्हाला जर एका नेक्स्ट लेवलला तुमचा बिझनेस घेऊन जायचा असेल, सुरुवातीला सर्वप्रथम स्वतःला त्या लेवलला घेऊन जा. तुमची मानसिकता अशी असली पाहिजे की येस, मी तेवढी मोठी आहे, मी तेवढी मोठी होऊ शकते. ही मानसिकता पहिली स्वतःमध्ये डेव्हलप करा. आणि जर ती केली, स्वतःची मानसिकता चेंज झाली, तर तुम्ही खूप इझिली तुमचा बिझनेस ग्रो करू शकता. येस ऑर नो? टाईप येस. मला तुमचं रिस्पॉन्स ऐकायला आवडेल. ओके, ग्रेट. सो डोंट लिमिट युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला लिमिटेशन्स तुमच्याच मनामध्ये घालू नका की मी एक स्त्री आहे, मी माझ्या घरासाठी खूप काही करते, किंवा जे काही लिमिटेशन्स सोसायटीचे काही निर्बंध किंवा जास्त उशिरापर्यंत मी नाही काम करू शकत. व्हॉट एव्हर द लिमिटेशन्स इन युअर माइंड, हे जे रिस्ट्रिक्शन्स आहेत, हे रिस्ट्रिक्शन्स तुम्हाला रेस्ट्रिक्ट करतायत. तुमचा बिझनेस ग्रो करण्यापासून हे रिस्ट्रिक्शन्स तुम्हाला ग्रो करतायत. तुम्ही स्वतः एक व्यावसायिक म्हणून एस्टॅब्लिश, एक डेव्हलप होण्याच्या मध्ये ते तुमचे ऑब्स्टिकल्स आहेत. राईट? सो डोंट लिमिट युअर सेल्फ. डोंट गिव्ह एक्सक्युजेस. डोंट गिव्ह एक्सक्युजेस. सेट युअर प्रायोरिटीज. ही फर्स्ट गोष्ट मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला खरंच खूप आयुष्यात मोठं व्हायचं असेल, युअर प्रायोरिटीज डिटरमाइन्स युअर रियालिटी. हे माझं एक फेमस कोट आहे, युअर प्रायोरिटी डिटरमाइन्स युअर रियालिटी. तुमची रियालिटी कशातनं घडते? ज्या गोष्टीला तुम्ही प्रायोरिटी देता, ज्या गोष्टीला तुम्ही प्रायोरिटी देता, ज्या गोष्टीवर तुम्ही फोकस करता, ती गोष्ट वाढते. व्हॉट एव्हर यू फोकस अपॉन एक्सपांड्स. जसं आम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये सुद्धा म्हणतो, वेअर अटेन्शन ग्रोज, वेअर फोकस गोज, अटेन्शन फ्लोज और एनर्जी फ्लोज. राईट? तर जिथे तुमची अटेन्शन जातं, जिथे तुमचं फोकस जातं, तिथे एनर्जी वाहायला लागते आणि ती गोष्ट मोठी होते. राईट? वेअर फोकस गोज, एनर्जी फ्लोज. तर तिकडे ती एनर्जी तुमची वाहायला लागते आणि ती गोष्ट मोठी होते. व्हॉट एव्हर यू फोकस अपॉन एक्सपांड्स. ती गोष्ट मोठी होते. तुम्हाला काय मोठं करायचं? तुमचे एक्सक्युजेस मोठे करायचे का तुमचा बिझनेस मोठा करायचा आहे? आणि जर बिझनेस मोठा करायचा असेल तर ती प्रायोरिटी सेट करा. कारण जी प्रायोरिटी तुम्ही सेट कराल, ज्या गोष्टीला प्राधान्य तुम्ही देता, त्यानुसार गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात. आणि ही फॅक्ट आहे. सो तुम्ही प्रायोरिटी तुमची सेट करा. नो डाऊट, मी तुम्हाला हे म्हणत नाही बिंग अ लेडी, बिंग ऑन्टरप्रिन्युअर. तुम्ही तुमचे जे घरचे काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तुमचे जे नियर अँड डिअर वन्स आहेत, त्यांच्याबद्दलच्या तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. मी हे कुठेही तुम्हाला म्हणत नाहीये की ते तुम्ही टाळून मोठ्या व्हा, पण ते करून तुम्ही मोठ्या कशा होऊ शकता हे तुम्ही ठरवायचं. म्हणून सेट प्रायोरिटीज अँड डोंट गिव्ह एक्सक्युजेस.
Don't limit yourself. And the most importantly, crack your comfort zone. खूप बायका मी आतापर्यंत बघितल्यात, कारण मी गेली 10 वर्ष या फील्डमध्ये काम करते आणि कित्येक लोकांना मी आजपर्यंत बिझनेस कोचिंग दिलेलं आहे. सो जेव्हा बिझनेस कोचिंगसाठी लोक माझ्याकडे येतात त्यावेळेला त्यांना बिझनेस तर करायचा आहे, मोठं तर व्हायचंय, पण जो कम्फर्ट झोन आहे, ज्या कम्फर्ट झोन मध्ये ते लपलेले आहेत, ते बसलेले आहेत. कारण कम्फर्ट झोन हा आहे की जिथे तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतं, जिथे तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतं. सपोज एखाद्याला आपला बिझनेस खूप ग्रो करायचा, इंटरनॅशनली घेऊन जायचा आहे आणि त्याला माहिती आहे किंवा तिला माहिती आहे की जर मी खूप चांगलं इंग्लिश बोलू शकले तर माझा बिझनेस इंटरनॅशनली ग्रो करायला मला कोणी नाही अडवू शकत, कारण माझ्याकडे ती कपॅसिटी आहे, माहिती आहे. पण मराठी बोलण्यात, हिंदी बोलण्यात आम्ही खूप कम्फर्टेबल झालेलो आहे. सो तो जो कम्फर्ट झोन आहे तो तोडून आम्ही बाहेर जात नाही, तो कम्फर्ट झोन तोडून आम्ही बाहेर जात नाही. त्यामुळे मोठं आयुष्यात काही कधी होत नाही. तर ह्या काही गोष्टी मी एक स्त्रीसाठी सुरुवातीला सांगितल्या, नारीसाठी मी सुरुवातीला तुम्हाला सांगितल्या. डोंट लिमिट युअरसेल्फ, डोंट गिव्ह एक्सक्युजेस, सेट युअर प्रायोरिटीज अँड क्रॅक द कम्फर्ट झोन. या सगळ्या गोष्टी मनामध्ये घेऊन आणि मनाला प्रत्येक दिवशी सकाळी उठला की एकदा आरशात स्वतःला बघा, स्वतःकडे बघा आणि स्वतःला सांगा, स्वतःला हे पटवून द्या, कन्व्हिन्स करा, यू आर विनर, यू कॅन डू एनिथिंग. हे जर तुम्ही स्वतःला रोज पटवलं आणि तुमच्या कामाला गेलात तर ती जी एनर्जी तुम्ही घेऊन जाल त्याच्यामुळे प्रत्येक काम तुमचं होणार आहे तुमच्या मनासारखं. राईट? सो कमिंग बॅक टू आवर पॉइंट, दॅट इज बिझनेस कोचिंग. आम्ही यशस्वी उद्योगिनी, कारण आपला आजचा टॉपिकच तो आहे की आपल्याला बिझनेस कोचिंग बद्दल बोलायचं. सुरुवातीला जसं मी महिला व्यावसायिकांसाठी म्हणून महिलांसाठी खास टिप्स, कारण बिंग अ इंडियन लेडी खूप साऱ्या गोष्टींचे रेस्ट्रिक्शन्स आपल्यावर होत आपण लहानाचे मोठे झालो आहोत. यामुळं काही गोष्टी पहिल्यांदा क्लिअर केल्याशिवाय पुढे जाऊन उपयोग नाही. जसं बिझनेस कोचिंगसाठी आपण पुढे जातोय तर व्हॉट इज बिझनेस म्हणजे काय, किंवा व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बिझनेस म्हणजे काय. बिझनेस इज अन एक्सचेंज ऑफ प्रोडक्ट, सर्व्हिस अँड एक्सपिरियन्सेस. Business is an exchange of product, service and experiences. We are exchanging product with our customers. We are exchanging our services with our customers. We are giving experiences to the customers. So if we are going to give them experience, make sure it should be unique. जेव्हा तुम्ही एखादा अनुभव देता, जेव्हा एखादा एक्सपिरियन्स देता आहे तुमच्या क्लायंटना, कस्टमर्सना, कारण आपण ते विकतोय. सर्व्हिसेस, प्रोडक्ट्स किंवा एक्सपिरियन्स जे विकतात त्याला आपण बिझनेस असं म्हणतो. हा बिझनेस आता आपल्याला नेक्स्ट लेवलला घेऊन जायचा आहे. सुरुवात आपण कुठून करायची? कुठल्याही गोष्टीची सुरुवात WHY, व्हाय. तुम्ही का बनला महिला व्यावसायिक? खूप साऱ्या महिला आहेत आज शिकल्या. आपल्या लहानपणापासून आपण आज मराठी लोकांशी बोलतोय तर मराठी माणसाला आपल्या लहानपणापासून हे शिकवलं गेलं, गो टू स्कूल, गेट गुड मार्क्स अँड गेट अ गुड JOB, दॅट्स इट. बिंग अ लेडी आपण आज बिझनेसमध्ये का आलो? जेव्हा आपला व्हाय क्लिअर असतो यावेळेला हाऊ, कसं करायचं हे आपण इझिली करून जातो, कारण आपल्याला माहिती असतं आपण एखादी गोष्ट का करतोय. ती खूप महत्वाचं आहे. व्हाय, तुम्ही का आला या क्षेत्रामध्ये, तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात आज काम करता, ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही आज बिझनेस करता आहात, तो त्या का करताय. तर पहिला का
मी खूप साऱ्या लोकांशी जेव्हा बोलते त्यातनं काही शॉर्टलिस्टेड काही गोष्टी काढलेल्या आहेत. व्हाय का बनलो आपण व्यावसायिक किंवा ऑन्टरप्रिनर आपण का बनलो. द फर्स्ट इज टू लिव्ह अ मार्क इन द सोसायटी. सोसायटीमध्ये एक स्वतःचा काहीतरी अस्तित्व इथे ठेवून जाण्यासाठी, फॉर अ सोशल कॉज, आपण लोकांना मदत करण्यासाठी, चांगलं टॅलेंटला आपण काम देण्यासाठी, अशा खूप साऱ्या गोष्टींसाठी आपण ऑन्टरप्रिनर झालो होतो. आपण सोशली एक स्वतःचं जसं आपण म्हणतो नेम फेम मनी मिळवण्यासाठी आपण व्यावसायिक झालो होतो. आपण का झालो होतो. दुसरा वाय आहे टू वर्क इन अवर पॅशन. टू वर्क इन अवर पॅशन. पॅशन जुनून. पॅशन मध्ये आपल्या काम करण्यासाठी, जे काम करायला आपल्याला प्रचंड आवडतं असं काम करण्यासाठी आपण व्यावसायिक झालो होतो किंवा आपण बिझनेसमध्ये आलो होतो. येस ऑर नो. टाईप येस इफ यू आर. माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की जर तुम्ही हे करण्यासाठी बिझनेसमध्ये आला असाल तर काय तुम्ही ते सध्या करताय का. जसं शिल्पा का येस. ओके ग्रेट. अनघा भानोसे येस. व्हेरी गुड. तर तुम्ही सोसायटीमध्ये काहीतरी तुमची छाप सोडण्यासाठी तुम्ही काहीतरी काम करताय. व्हेरी गुड. खूप छान. टू वर्क इन युअर पॅशन. रत्नावली येस. ओके ग्रेट. सो टू वर्क इन युअर पॅशन. काय तुम्ही तुमच्या पॅशन मध्ये काम करताय. जे काम करणं तुम्हाला प्रचंड आवडतंय त्यात तुम्ही काम करताय. आणि जर तसं असेल तर तुमचे यशस्वी होण्याचे चान्सेस खूप जास्ती आहेत. कारण जेव्हा मी माझ्या पॅशन मध्ये काम करते किंवा करतो त्यावेळेला आम्ही आमचे 100% देतो. कारण ते काम करणं आम्हाला प्रचंड आवडतं. ते काम करणं आम्हाला प्रचंड आवडतं. त्यामुळे जस्ट स्टार्टेड टुवर्ड्स दॅट पाथ. अंजली जोशी. वाव, दॅट्स ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन्स अंजली. सो यू आर ऑन राईट ट्रॅक. सो तुमच्या पॅशनमध्ये तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्ही तुमचं 100% देता. कारण ते तुमचं इंटरेस्ट एरिया असतो. ते काम करणं तुम्हाला प्रचंड आवडतं. ते काम तुम्हाला काम वाटत नाही. Give back to society by giving employment. Yes, very true, Shilpa. James, yes, very good. Shabbas. So, creating abundant money. Business मध्ये लोक येतात to create abundant money. खूप जास्त प्रमाणात अमाप संपत्ती कमवण्यासाठी लोक बिझनेस मध्ये येतात. पण काय तुम्ही आत्ता ते करताय का. माय क्वेश्चन इज तुम्ही आत्ता ते करताय का. म्हणजे पैसे कमवण्यासाठी तर आम्ही आलो होतो बिझनेसमध्ये. पण आजच्या डेटला ही कंडिशन आहे लोकांची की लोकांकडे एक तर वेळही नाहीये, घरच्या लोकांसाठी वेळ नाहीये, स्वतःसाठी वेळ नाहीये, किंवा मी टाइम नाहीये त्यांच्याकडे, किंवा सगळ्यात मजेची गोष्ट ही की त्यांच्याकडे पैसा पण नाहीये. तर काय, जसं माझे खूप फेमस, जसं मी सांगते की माझे खूप सारे फेमस कोट आहेत. त्यातला एक आहे, बैठो सोचो और पैसा आएगा. तर पैसा कमवणं इतकं इझी आहे. इझी, राईट. सो खूप सारा पैसा कमवण्यासाठी आम्ही बिझनेसमध्ये आलो होतो. पण जर तुम्ही तो मिळवत असाल, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. जर नसाल तर कुठेतरी काहीतरी गडबड आहे. ते चेंज करण्याची गरज आहे. कुठेतरी काहीतरी असं आहे जे मला माहिती नाहीये. कारण जे मी सुरुवातीला सांगितलं की प्री कोविड आणि पोस्ट कोविड, कोविडच्या स्टार्ट होण्यापूर्वी मागचा जो मार्च 2020 आला, तर त्याच्या पूर्वी ज्या पद्धतीनं आम्ही बिझनेस करत होतो आणि पोस्ट कोविड ज्या पद्धतीनं आम्ही बिझनेस करत आहोत, काय त्या दोन्हीच्या स्ट्रॅटेजीज सेम आहेत. दोन्हीच्या स्ट्रॅटेजीज सेम असल्या पाहिजेत.
sometimes it's not to earn but to give survival to our employment in hard life of COVID. Yes, true. Very good, Shilpa. Anjali would love to. Okay, great. So प्रचंड पैसा तुम्ही कमवू शकता, पण जसं शिल्पा लिहितायत की समटाइम्स इट्स नॉट टू अर्न बट टू गिव्ह सर्वायवल. दॅट इज ऑल्सो युअर प्रायोरिटी. आणि शिल्पा, जर हा तुमचा मोटो असेल किंवा हे जर तुम्हाला वाटत असेल ही तुमची प्रायोरिटी असेल तर तुमच्याकडेही भरपूर पैसा येणार हे मी तुम्हाला सांगते. कारण तुम्ही जे देता तेच तुमच्याकडे भरभरून परत येतं. दिस इज द लॉ ऑफ गिव्हिंग अँड रिसिव्हिंग, राईट? सो तुम्ही जर या एका चांगल्या भावने न करत असाल, नो इट्स नेक्स्ट बिफोर अँड आफ्टर कोविड. ओके. सो जेव्हा कोविड-19च्या नंतरची जी गोष्ट आपण आता बोलतोय, यावेळेचा जो आपला बिझनेस आहे ते रन करण्याची स्ट्रॅटेजी ही आधीची जी होती त्याच्यापेक्षा खूप वेगळी असली पाहिजे. आणि ती काय असली पाहिजे? कुठले बिझनेसेस आहेत जे सर्व्हाइव्ह अँड थ्राईव्ह होऊ शकतात या येणाऱ्या काळामध्ये, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. पण माझा प्रश्न हाच आहे की या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही आलो होतो, पण काय आपण आता या गोष्टी आपल्याला मिळतात किंवा आपण करू शकतोय का? लिटल बिट चेंज बिफोर अँड आफ्टर कोविड. रत्नावली. लिटल बिट नाही, खूप जास्ती प्रमाणात बिझनेस, खूप साऱ्या बिझनेसेसमध्ये खूप वेगळे वेगळे बदल झाले आणि ते कदाचित ट्रिमेंडस टाईपचे असू शकतात. कारण का, पूर्वी जी बिझनेस करायची पद्धत होती ती पद्धत आणि आता जी पुढे जाऊन आपण बिझनेस करणार आहोत ती पद्धत वेळेबरोबर जो चेंज होतो, एखादी सिच्युएशन आली म्हणून त्याबरोबर जो चेंज होतो ना, तो माणूस विनर होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. एखादी सर्कमस्टन्सेस आले किंवा सिच्युएशन आले तर त्यानुसार पटकन जो माणूस चेंज होतो किंवा चेंज करतो तो माणूस विनर व्हायला त्याची जी मानसिकता असते त्या मानसिकतेमुळे, कारण तो पटकन चेंज अडॉप्ट करतो. तर त्या ज्या गोष्टी असतात चेंज करण्याच्या त्या खूप महत्वाच्या आहेत आणि तो चेंज करण्याची वेळ आत्ता आलेली आहे. आणि जो चेंज लवकर करेल, जितक्या लवकर अडॉप्ट करेल त्या चेंजला, तितका लवकर तो विनर होण्याचे चान्सेस जास्ती आहेत. राईट? मेक सेन्स? ओके. सो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रो युअर बिझनेस 10x. जसं तुम्हाला सांगण्यात आलं होतं, तुम्हाला जो मेसेज आला होता त्याच्यामध्ये आपण हा एक मुद्दा दिलेला होता की हा बिझनेस कोचिंग सेमिनार तुम्ही अटेंड करावा. कारण का, तर यामध्ये तुम्ही काय काय शिकाल, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे शिकवण्यात येणार आहे की हाऊ टू ग्रो युअर बिझनेस 10x. राईट? स्वप्ना खडीकर, व्हेरी ट्रू. ओके, थँक्यू. सो 10 पटीनं तुम्हाला तुमचा जर बिझनेस वाढवायचा असेल तर काही गोष्टी, काही टिप्स सगळ्या आता एवढ्या छोट्या वेळेत कव्हर करता येणं अशक्य आहे. पण काही महत्वाचे जे टिप्स आहेत त्या मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल. तो फर्स्ट, गिव्ह ग्रेट क्वालिटी. तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये असाल, तुम्ही प्रोडक्शनमध्ये असाल, तुम्ही प्रोडक्ट विकता आहात, तुम्ही रिटेलिंगमध्ये आहात, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहात, तुम्ही ट्रेडिंग करता आहात किंवा तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहात, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जरी तुम्ही असाल तरी जे प्रोडक्ट, जे सर्व्हिस, सुरुवातीला मी सांगितलं की व्हॉट इज बिझनेस. सो बिझनेस इज अन एक्सचेंज ऑफ प्रोडक्ट, सर्व्हिसेस अँड एक्सपिरियन्सेस. राईट? सो आपण जे प्रोडक्ट देतोय, जे आपण सर्व्हिसेस लोकांना प्रोव्हाइड करतोय, जे आपण त्यांना एक्सपिरियन्स देतो आहे ना, तर ते मेक शुअर गिव्ह ग्रेट क्वालिटी.
ते जे आहे ते ग्रेट क्वालिटी असलं पाहिजे. कॉम्प्रोमाइज बिलकुल करून चालणार नाही. कारण जर तुम्ही जे देताय ते बेस्ट नसेल, तुम्ही जे देताय ते बेस्ट नसेल, आजचं हे जे युग आहे, हे ऍडव्हर्टिजमेंट, हे ब्रँडिंग, हे प्रमोटिंग, पण ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या. या सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या. पण सगळ्यात महत्वाची बेसिक गोष्ट, तुम्ही कितीही बाकीच्या काही केलं तरी बेस त्याचा जो आहे तो आहे क्वालिटी. आणि ती जर क्वालिटी तुमची सुपर्ब असेल, सुपर्ब क्वालिटी म्हणजे त्या क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाहीये, तुम्ही देताय ती क्वालिटी बेस्ट असेल, इथे जे कोणी ऐकतंय त्यामध्ये कुणी मला असं सांगू शकेल का की तुमचा जो बिझनेस आहे तो बिझनेस किती पर्सेंटेज तुमचा बिझनेस वर्ड ऑफ माउथनी येतो? वर्ड ऑफ माउथनी तुमचा किती बिझनेस येतो? कोणी सांगेल इथे मला? वर्ड ऑफ माउथनं किती पर्सेंटेज बिझनेस तुमचा येतो त्याच्यावर कळेल की तुमची क्वालिटी किती चांगली आहे. 80% शिल्पा राका, वाव, दॅट्स ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स. थंब रूल हा आहे की जर तुमचा बिझनेस 70% ऑफ युअर बिझनेस इज कमिंग फ्रॉम वर्ड ऑफ माउथ, देन युअर क्वालिटी इज सुपर्ब. तुमची क्वालिटी खूप चांगली आहे. रत्नावली 50%, गुड, व्हेरी गुड, इट्स गुड इनफ. पण थंब रूल हे सांगतो की 70% जर तुमचा बिझनेस वर्ड ऑफ माउथनी येत असेल तर तुमच्या प्रोडक्टची, तुमच्या सर्व्हिसेसची क्वालिटी खूप चांगली आहे, राईट? तर ही जी चांगली क्वालिटी आहे ती मेंटेन करायची आहे. 80% स्वप्ना, व्हेरी गुड, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. 70 to 80% अंजली, वाव, दॅट्स ग्रेट. हे जसं आपण म्हणतो ना की सुरी असते, एखादी सुरी, तर ते दुधारी शस्त्र आहे, दुधारी शस्त्र आहे. तसंच जर 70 to 80% बिझनेस तुमचा वर्ड ऑफ माउथने येत असेल तर 20% बिझनेस जर फक्त बाकीच्या रिसोर्सेसनी येत असेल तर नो डाऊट तुमची क्वालिटी खूप चांगली आहे. पण एक सक्सेसफुल बिझनेस रन करण्यासाठी तुम्हाला काही स्ट्रॅटेजीजची गरज आहे, जे तुम्हाला सेलिंग, मार्केटिंग, प्रमोटिंग अँड ब्रँडिंग करण्यासाठी अत्यंत जरुरी आहे. 50% फूड क्वालिटी, ओके रत्नावली, ग्रेट. सो आय अगेन रिपीट की ज्या कोणाचा 70% 80% वर्ड ऑफ माउथनी येतोय, व्हेरी गुड, व्हेरी गुड क्वालिटी, no doubt about that, no doubt about the quality, but underlined, you should think about your marketing strategies, your selling strategies, your branding, promoting, your digital marketing team. त्यांच्याबरोबर बसा आणि काही नवीन स्ट्रॅटेजीज ठरवा. तर हा जो तुमचा बिझनेस आहे तो नेक्स्ट लेवलला इझिली जाऊ शकेल, बिकॉज तुमची क्वालिटी खूप चांगली आहे. पण 20% बाकीचा जो बिझनेस येतो तो तुमचा, कारण वर्ड ऑफ माउथनं जो बिझनेस येतो तो बिझनेस तेवढा सफिशियंट नाहीये, आणि त्याच्यावर तुमचा कंट्रोल नाहीये. कारण वर्ड ऑफ माउथनी आला तर आला, नाही आला तर नाही आला. पण माझी जर एक फर्म स्ट्रॅटेजी असेल सेलिंग प्रमोटिंगची, तर स्ट्रॅटेजी जर माझी बरोबर माझ्याकडे असेल तर रिमोट कंट्रोल माझ्या बिझनेसचा माझ्याच हातात असणार आहे. येस नो? कारण का, जसं आम्ही म्हणतो की 2 प्रकारचे सेलिंग जी ऍक्टिव्हिटी आपली होते, तर 2 प्रकारचे सेल्समन असतात. एक सेल्समन हा असतो जो विकेट कीपर सेल्समन असतो, आणि एक सेल्समन हा असतो तो बोलर सेल्समन असतो. मेंटॅलिटी, माइंडसेटची मी बात करते, त्याची मी गोष्ट करते. काय म्हणायचंय मला कळतंय कोणाला? एक सेल्स पर्सन असा असतो जो विकेट कीपर असतो, विकेट कीपर, आणि एक सेल्स पर्सन असा असतो जो बोलर असतो. इन शॉर्ट, जो बोलर असतो तो
जो बोलर सेल्स पर्सन असतो तो त्याच्या फील्डच्या व्यूहरचनेनुसार, त्यानं लावलेल्या सेटिंगनुसार त्याला हवा त्या डायरेक्शनला तो बॉल टाकतो. जसा रिस्पॉन्स बॅट्समन कडून यावा असा त्याला वाटतंय त्यानुसार तो बॉल टाकतो. येस नो, त्यानुसार तो बॉलिंग करतो. विकेट किपर सेल्समन जो असतो, विकेट किपर सेल्स पर्सन जो असतो तो एका जागी उभा आहे आणि फक्त तो एका जागी उभारून बॉलची वाट बघतो. रिमोट कंट्रोल दोन्हीपैकी कुणाच्या हातात आहे? रिमोट कंट्रोल दोन्हीपैकी कुणाच्या हातात आहे? कुणाच्या हातात आहे? येस, यू आर राईट. जो सेल्स पर्सन आहे, जो बॉलर आहे त्याच्यामध्ये. सो याच्याबद्दल विचार करा. जर तुम्ही स्वतः करू शकत असाल जरूर करा. जर करू शकत नसला तर शिका. राईट. सो जर 10 पटीनं तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर दुसरी गोष्ट अपसेलिंग अँड क्रॉस सेलिंग करा. जे प्रोडक्ट तुमच्याकडे आहेत, बॉलर, येस, गुड अंजली, जे प्रोडक्ट तुमच्याकडे आहेत अपसेलिंग अँड क्रॉस सेलिंग करा. राईट. अपसेलिंग म्हणजे काय? सपोज एखादा कोणी आहे, जसं मे बी शिल्पा आहेत, मला वाटतं हार्डवेअर मध्ये आहेत. राईट. तर कोणी एखादा कम्प्युटर घेण्यासाठी आला, तर कम्प्युटर घ्यायसाठी जे कोणी आला, लॅपटॉप घ्यायला आला, तुमच्याकडे परचेस करायला आला, तर त्याला त्याच्याबरोबर तुम्ही ऍक्सेसरीज, वेगवेगळ्या ऍक्सेसरीज जर तुम्ही त्याला विकल्या तर त्याला आपण म्हणतो अपसेलिंग. क्रॉस सेलिंग कशाला म्हणतो? क्रॉस सेलिंग कशाला म्हणतो? की तो एक जो प्रोडक्ट तुम्ही देता आहे, तुमच्याकडे एकाच्या ऐवजी 2 प्रोडक्ट आहेत आणि ह्या प्रोडक्ट त्या कस्टमरला, तो प्रोडक्ट या कस्टमरला. थोडक्यात क्रॉस सेलिंग म्हणजे, इन शॉर्ट जर माझ्या भाषेत बोलायचं झालं तर कुणी ट्रेन द ट्रेनरला माझ्याकडे जे स्टुडंट्स आहेत किंवा माझ्याकडे बिझनेस कोचिंगला जे स्टुडंट्स आहेत, तर बिझनेस कोचिंगचे जे स्टुडंट्स माझ्याकडे आहेत त्यांना मी सांगते की आम्ही तुमचं ब्रँडिंग करून देतो. प्रॉस्पेरिटीज ई सिस्टीम्स 1+1, राईट. तर प्रॉस्पेरिटीज ई सिस्टीम्स मधून आम्ही तुमचं ब्रँडिंग, प्रमोटिंग, तुमचं जे डिजिटल मार्केटिंग आहे ते पूर्ण आम्ही हँडल करून देतो. सो दिस इज क्रॉस सेलिंग. सो याच्या पद्धतीनं तुम्ही तुमचा बिझनेस 10 पटीनं वाढवू शकता. याच्यानंतर जे मी तुम्हाला काल सांगितलं होतं की नो युअर ओन टाईप ऑफ ऑन्टरप्रिनरशिप. तुम्ही जी महिला व्यावसायिक ज्या कोणी तुम्ही आहात, तर 4 प्रकारचे लोक असतात किंवा मेंटॅलिटी असतात. फर्स्ट इज हार्ट ऑन प्रॉफिट. हार्ट ऑन प्रॉफिट या पद्धतीचे उद्योजक असतात. तर हे कोण असतात? हार्ट ऑन प्रॉफिट म्हणजे त्यांचं लक्ष पूर्ण आणि पूर्ण पैशावर असतं. पूर्ण आणि पूर्ण पैसा कमवण्यावर त्यांचं लक्ष, त्यांचं उद्दिष्ट तेच असतं. मी बिझनेस करतो तर मला पैसा आला पाहिजे. तर यावेळेला काय होतं ते, आत्ता समजा एखादं प्रोडक्ट माझं मॅन्युफॅक्चरिंग डेट किंवा त्याची एक्सपायरी डेट संपत आली आहे, तर मी आत्ता तो विकून टाकला त्या कस्टमरला विदाउट बॉदरिंग की ती मॅन्युफॅक्चरिंग डेट संपत आली आहे आणि मी तो तसाच विकून टाकला. कारण का? मी जवळचा फायदा बघितला आणि दूरचं नुकसान मी बघितलं नाही. मी जवळचा फायदा बघितला आणि दूरचं नुकसान त्यानं बघितलं नाही. हार्ट ऑन प्रॉफिट. हार्ट ऑन प्रॉफिट की पुढं जे व्हील ते व्हील. आत्ता 4 पैसे मिळत आहेत ना, पण या मेंटॅलिटीनं जर तुम्ही बिझनेस केला किंवा करत असाल तर देयर इज अ प्रॉब्लेम. राईट. तर या मेंटॅलिटीनं आपल्याला कधीच करायचं नाहीये बिझनेस. कारण का? त्यामध्ये की बऱ्याच वेळा लोक म्हणतात ब्रेक इव्हन होतोय ना, चला विकून टाका. हे एवढंच येतं ना, माझी खरेदी जेवढी तेवढे मला पैसे येतात ना, चला विकून टाका. डिस्काउंट देतात, देऊन टाका, पण आत्ता एवढे 4 पैसे येऊ देत.
ह्या मेंटॅलिटीनं जे कोणी बिझनेस करतो ते लॉंग रनला कधीच जाऊ शकत नाही किंवा सक्सेसफुल कधीच होऊ शकत नाही. राईट. सेकंड इज हार्ट ऑन ओनरशिप. हार्ट ऑन ओनरशिप. ओनरशिप म्हणजे काय? स्वतःची मालकी हक्क. राईट. सो तर या प्रकारचे जे ऑन्टरप्रिनर असतात यांचं लक्ष फक्त आणि फक्त ओनली मी काउंट हे त्यांचं लक्ष असतं. ते पहिल्या प्रकारच्या लोकांपेक्षा थोडे बेटर असतात. थोडंसं टीम जे आहे त्यांचं थोडंसं लक्षात घेतात. पण पूर्ण मालकी ही माझ्याच हातात असली पाहिजे. एखादी मेल जरी पाठवायची असेल तरी ती मेल ते सांगतात की ड्राफ्ट कर, पण मला दाखवल्याशिवाय पाठवायची नाही. ही मेंटॅलिटी टाईप जी आहे ती आहे हार्ट ऑन ओनरशिप. थर्ड इज हार्ट ऑन मार्केट व्हॅल्यू. हार्ट ऑन मार्केट व्हॅल्यू. सो मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय? युअर ब्रँड व्हॅल्यू. Swapna, perfect. Okay, thank you. Shilpa, please share your number after this session. Yes, definitely, Shilpa. So, heart on market value, ज्यांची असते त्यांना त्यांच्या ब्रँड व्हॅल्यू कशी वाढेल ह्याच्यावर त्यांचं पूर्ण लक्ष असतं. तर थोडक्यात ब्रँड कसा असतो? एखादा ब्रँड जेव्हा बनतो त्यावेळेला ती वस्तू विकत घेणं हे तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रेस्टिजियस असतं. जसं ऍपलचं वॉच असेल, ऍपलचं आयफोन असतील, ऍपलचं नोटबुक असेल, ऍपलचं लॅपटॉप असेल, तर जर तुमच्याकडे असेल तर लोक अगदी असं काढून दाखवतात लोकांसमोर. कारण मी जर ऍपलचं वापरते तर त्याचा अर्थ हा आहे की मी एक चांगली लाईफस्टाईल लीड करते. हे नाव ऍपलनं कमवलंय की लोकांना वाटावं की माझी जर किंमत राहायची असेल तर मला ऍपल सारखी वस्तू वापरली पाहिजे. दिस इज कॉल्ड द ब्रँड व्हॅल्यू. राईट. सो ब्रँडिंगवर लक्ष देणं खूप जरुरी आहे. तर त्याच्यावर फोकस करा जर तुम्हाला तुमचा बिझनेस खूप वाढवायचा असेल. अँड फोर्थ इज हार्ट ऑन सस्टेनेबल वेल्थ. हार्ट ऑन सस्टेनेबल वेल्थ. कायमस्वरूपी खूप दीर्घकाळापर्यंतचं जे अस्तित्व तुम्हाला तुमच्या, भले तुम्ही आहात किंवा नाही आहात पण तुमचा बिझनेस चालतो आहे. तुम्ही आहात किंवा नाही आहात तरी तुमचा बिझनेस तेवढ्याच जोमात, तेवढ्याच जोशात, तेवढ्याच सक्सेसफुली रन होतोय असं जे आहे, धिस इज कॉल्ड ॲज हार्ट ऑन सस्टेनेबल वेल्थ. जसं तुम्ही आज टाटांची गोष्ट घ्या. टाटांबद्दल जेव्हा आपण बोलतो तर आज 140 वर्ष झालं तो ब्रँड आहे तसा आहे. तर सस्टेनेबल वेल्थ केव्हा तयार होते? जेव्हा तुम्ही विचार करता. हा एक खूप मोठा पॉइंट आहे की जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल बिझनेसमध्ये किंवा तुम्हाला जर खूप नाव कमवायचं असेल, ब्रँड बनवायचं असेल, सस्टेनेबल वेल्थ करायची असेल तर एक काम करा. या तुमचं जे मार्केट आहे ते तुमचं परफेक्ट मार्केट कुठलं, तुमचं निश शोधा आणि त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तो शोधून काढा. त्याचं सोल्युशन तुम्ही जर दिलं तर तुमचा बिझनेस कधीच खाली येऊ शकत नाही. आय अगेन रिपीट, तुमचं निश मार्केट शोधा आणि निश मार्केटमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, काय इश्यूज आहेत त्या लोकांचे ते शोधा आणि त्याच्यावर तुम्ही काम करा. त्याचं सोल्युशन जर तुम्ही दिलं तर तुमचा बिझनेस कायम ग्रो करणार. टाटांच्या बद्दल एकदा टाटा निघाले होते त्यांच्या गाडीतनं आणि पाऊस पडत होता आणि शेजारी स्कूटरवर एक फॅमिली निघाली होती, हजबंड वाईफ आणि 2 मुलं आणि छत्री धरली होती. मागं जी लेडी बसली होती तिने. आणि रतन टाटांच्या मनात हा विचार आला की एवढा पाऊस पडतो आणि ही फॅमिली जर गाडीवरनं पडले तर काय होईल. आणि तेच झालं थोडे पुढे गेल्यानंतर. मग त्यांच्या सिक्युरिटीसाठी, त्यांच्या सेफ्टीसाठी की एक कॉमन मॅन जो गाडी अफोर्ड नाही करू शकत असा माणूस कशा पद्धतीनं सेफ अँड सिक्युअर
ट्रॅव्हल करू शकतो, आपल्या 2 मुलांना घेऊन जाऊ शकतो. ह्याच्यासाठी नॅनो आली. त्यामुळे जेव्हा तुम्ही हा विचार करता तुमच्या बिझनेस मध्ये की तुमच्या कस्टमर्सना काय हवंय, त्यांची काय नीड आहे, ती तुम्ही शोधा आणि त्याच्यावर तुम्ही काम करा. बिझनेस इज इनोव्हेशन, इनोव्हेशन अँड इनोव्हेशन. सो हे काही टिप्स होत्या. वेळ आज आपल्याकडे खूप कमी आहे, परंतु आम्ही कायम अवेलेबल आहोत. तुम्हाला जर काहीही मदत लागली तर विशेषतः माझ्या स्वतःबद्दल थोडंसं सांगते की मी पूजा सुनील सावर्डेकर. जसं सगळ्याच बायका असतात तसं एक मुलगी, बहीण, पत्नी, आई आणि बहिणी, खूप चांगली मैत्रीण, असे खूप सारी नाती जी आपण प्रत्येकच स्त्री निभावत असते. त्याच्याबरोबर in addition to that, I'm founder director of Prosperities Training Systems, life coach, success coach, motivational trainer, and author of a book, Say Yes to Life. Say Yes to Life, this is my branding. माझं दुसरं पुस्तक येत आहे आता, कल्पवृक्ष, बेस्ड ऑन लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि याशिवाय मी NLP प्रॅक्टिशनर आहे, मी EFT मास्टर आहे, याशिवाय माइंड ट्रेनर आहे. खूप साऱ्या गोष्टी शिकते आहे आणि अजून खूप शिकण्यासारखं आहे. कारण खूप वेळा खूप लोक मला भेटतात जे फेलियर असतात. तर बेसिकली जे फेलियर लोक आहेत त्यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट असते आणि ती एकच असते, ते 3 शब्द वापरतात. ते इतके म्हणू नये पण ते मूर्ख असतात की ते 3 शब्द वापरतात. आय नो दॅट. त्यांना वाटतं मला सगळं माहिती आहे, म्हणून मी माझ्या बाबतीत नेहमी म्हणते की मी जशी माझ्या ज्ञानानं, अनुभवानं, वयानं मी जशी जशी मोठी होतीये तसं तसं मला एक गोष्ट नक्की कळली, आय नो नथिंग. कारण या जगात शिकण्यासारखं खूप काही आहे. तुम्ही जिथे आहात तुमच्या पुढेही खूप लोक आहेत, तुम्ही जिथे आहात तिथे तुमच्या मागेही लोक आहेत. पण जे मागे आहेत त्यांना हाताला धरून तुम्हाला पुढे घेऊन जायचंय. जे पुढे आहेत त्यांच्याकडनं शिकायची तयारी ठेवा आणि जितकं शिकाल तेवढे तुम्ही मोठ्या व्हाल. तर जसं मी माझ्याबद्दल सांगितलं तसंच आम्ही गेले 8-10 वर्ष मी महिलांसाठी काम करते. ऑल टुगेदर डिफरंट, म्हणजे महिलांसाठी, स्टुडंटसाठी स्पेसिफिक वेगळं आम्ही काम करतो आहे. 1 दिवसापासून 1 वर्षापर्यंतचे कोर्सेस माझ्याकडे अवेलेबल आहेत, परंतु गेले 10 वर्ष मी या व्यवसायात आहे. गेल्या वर्षीपासून आम्ही दरवर्षी मी नवरात्रात आणि 8 मार्चला स्पेसिफिकली बायकांसाठी काम करते. गेल्या वर्षी नवरात्रामध्ये आम्ही जागर स्त्री शक्तीचा या नावानं 9 वेगळ्या वेगळ्या व्याख्यात्यांना बोलवून आम्ही त्यांचा कार्यक्रम केला होता. माळशिरस लाईव्ह पेज चे दादा वाघमोडे आहेत किंवा नितीराज जाधव सर आहेत, त्यांचं मराठी उद्योजक जाहिरात कट्टा हे आहे. आणि प्रॉस्पेरिटीज ट्रेनिंग सिस्टम्स जी माझी फर्म आहे, मी आणि माझी टीम, तर आम्ही सर्वांनी मिळून संयुक्त विद्यमाने ह्या वर्षी एक नवीन पाऊल उचललं, सन्मान नारी शक्तीचा. की आपापल्या क्षेत्रामध्ये विविध ज्या कोणी महिला आहेत ज्या काहीतरी खूप छान काम करतात, त्यांच्या व्यवसायात असतील, त्यांच्या समाजामध्ये काहीतरी इम्पॅक्ट होतोय, त्यांच्यामुळे इतर महिलांना काही त्याचा उपयोग होतोय, अशा सर्व महिलांना, थँक्यू सो मच शिल्पा. सो अशा सर्व महिलांना एक छोटासा गौरव करावा, कुठेतरी त्यांच्या कामाची पोचपावती द्यावी, एक शाबासकीची थाप द्यावी एक मैत्रीण म्हणून. किंवा खूप साऱ्या अशा लेडीज आहेत की ज्यांना त्या समोर आल्यानंतर अरे ह्यात जर ही गोष्ट करू शकतात तर मी काही नाही, ही प्रेरणा त्यांनी घ्यावी. यासाठी आम्ही यावेळेला हा कार्यक्रम घेऊन आलो आहे, नारी तू नारायणी, सन्मान नारी शक्तीचा. राईट. सो याच्यामध्ये सर्वप्रथम आम्ही जे थोडक्या वेळेमध्ये, वेळेचा अभाव होता, अचानक हा कार्यक्रम ठरला 2-4 दिवसापूर्वी, आणि त्यामध्ये जे कुणी महिलांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी खूप खूप मनापासून आभार मानते.
आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप सारे आम्हाला नॉमिनेशन्स आले होते याच्यासाठी. तर सर्वप्रथम मी शॉर्टलिस्टेड जे नॉमिनेशन्स होते त्यांची नावं तुम्हाला सांगते. त्या सर्वांना माझं मनापासून मी त्यांचं कौतुक करते आहे. डॉक्टर अश्विनी बोरास्ते आहेत, या महिला सबलीकरणासाठी काम करतात, एक ग्रेट पर्सनॅलिटी आहे. तर त्यांचं नाव शॉर्टलिस्ट केलंय आम्ही. अंजली साखरदांडे आहेत, त्यांचं नाव केलं आहे. शोभा वाघमोडे आहेत, आरती सकपाळ आहेत, सिद्धिविनायक कामत आहेत, स्वप्ना खर्डीकर आहेत, श्रीलेखा पाटील आहेत, जागृती पाटणकर आहेत, रत्नावली इंगळे आहेत, सोनाली जाधव आहेत, शिल्पा राका आहेत, आशा धुमाळ, संघर्षा कांबळे यांनी जागर स्त्री शक्तीचा मध्ये सुद्धा खूप सुंदर मी सावित्रीबाई बोलते, मी सावित्री बोलते हा एकपात्री प्रयोग फार सुंदर ही मुलगी करते आणि देश विदेशामध्ये जाऊन त्यांनी हा प्रोग्राम केलेला आहे. आणि आपलं सावित्रीची एक लेख असण्याचं त्यांनी बाहेर परदेशात जाऊन सुद्धा स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे. ज्योत्स्ना बोराटे असतील, बबिता पाटणी आहे. बबिता पाटणी या ऍसिड सर्व्हायव्हर आहेत आणि जेव्हा ऍसिड हल्ला स्वतःवर झाला त्यानंतर त्याच्यातनं जोमानं उठून त्याच्यातनं उठून स्वतः तर सिद्ध केलं स्वतःला, पण त्यांनी आज कित्येक लेडीजसाठी त्या एक आशेचा किरण बनल्या आहेत. अशा बबिता पाटणी आहेत, कल्पना कांबळे आहेत, तूच तुझी शिल्पकार आहे, किंवा स्नेहा कुलकर्णी आहे, स्वप्ना कुलकर्णी आहे, स्वाती मंके आहेत. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट यू ऑल. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही सगळेजण आमच्यासाठी विनरच आहात. पण एक लिमिटेशन होते की यावर्षी आपण 8 देणार होतो, पण आम्ही तरी 10 नावं काढली आहेत आणि त्यांना पण ई सर्टिफिकेट्स देतो आहे. ज्यांना ज्यांना नाही मिळाले त्यांनी सुद्धा वाईट वाटून घेऊ नका, किंवा आपल्याला पुढच्या वर्षी पण कार्यक्रम करायचे. स्टे ट्यून विथ अस. आपण सगळ्या मिळून एक चांगला कार्यक्रम करू, सगळ्या मिळून आपण समाजासाठी काहीतरी एक चांगलं उपक्रम करून येऊयात. तुम्ही सगळे आमच्या बरोबर राहा, त्यामध्ये आम्हाला खूप आनंद होईल. तर हे जे पेज काढला आहे नारी तू नारायणी, सन्मान स्त्री शक्तीचा, नारी शक्तीचा, तर याच्यावर आपण कायम एकत्र राहू. तुमचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही इथे तुम्ही सादर करू शकता. सगळे एकमेकांचे फ्रेंड्स होऊन सगळे एकमेकांना बिझनेस ग्रो करण्यासाठी मदत करू शकता. हा फक्त पारितोषिकापुरतच पेज नाहीये. या पेजवर दर बुधवारी वन्स इन अ वीक आज पूजा सावर्डेकर हा एक आम्ही नवीन उपक्रम घेऊन येतो आहे. कारण यामध्ये दर बुधवारी तुम्ही आठवडाभरात जे जे इनबॉक्स आम्हाला क्वेश्चन करणार आहात त्या क्वेश्चनचे उत्तर मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. जे इनबॉक्स क्वेश्चन होतील त्यातले 2 कुठलेही आम्ही निवडू आणि एक अर्धा तास दर बुधवारी आम्ही ऑनलाईन येऊन तुमचे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन. मग ते तुमचे प्रश्न, तुमचे प्रॉब्लेम्स असू शकतात, तुमचे हेल्थ वाईज, वेल्थ वाईज, रिलेशन वाईज, तुमच्या बिझनेस वाईज, व्हॉट एव्हर, अँड दॅट विल बी ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट. त्याचं आम्ही काही चार्जेस घेणार नाही आहोत. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे करतोय. सो कॉंग्रॅच्युलेशन. ज्या सर्वांना मिळाले आहेत त्यांची नावं मी आता जाहीर करते. सौ जागृती जयंत पाटणकर, फार्मा मॅन्युफॅक्चरर क्षेत्र. सो कॉंग्रॅच्युलेशन जागृती. सौ रत्नावली सदानंद इंगळे, कॅफे आणि रिअल इस्टेट क्षेत्र. सोनाली लक्ष्मण जाधव, शैक्षणिक क्षेत्र. प्रियंका विक्रांत गायकवाड, आरोग्य क्षेत्र. आशा संपत धुमाळ देशमुख, बचत गट महिलांसाठी कार्य. कुमारी संघर्षा उषा कांबळे, सामाजिक कार्य.
मिस ज्योत्स्ना पांडुरंग बोराटे, शैक्षणिक क्षेत्रात कार्य. सौ श्रीलेखा प्रकाश पाटील, बबिता पाटणी ऍसिड अटॅक सर्व्हायव्हर अँड सोशल वर्कर हीलर. डॉक्टर सौ अश्विनी अशोक बोरास्ते, महिला सबलीकरण, बचत गट चळवळ आणि सामाजिक क्षेत्र. आणि शिल्पा राका, वर्किंग फॉर NGOs अँड IT हार्डवेअर अँड इन्फ्रास्ट्रक्चर. सो या सगळ्यांना आपण या वर्षीच्या 8 मार्च 2021 चे नारी तू नारायणी सन्मान नारी शक्तीचा या पारितोषिकाचे विनर म्हणून आपण त्यांना घोषित करत आहोत आणि त्यांना सगळ्यांना सर्टिफिकेट्स आपण देणार आहोत. हे आपलं पहिलंच वर्ष आहे. ही एक बेबी स्टेप आहे टुवर्ड्स काहीतरी बायकांसाठी करण्यासाठी, आपल्या मैत्रिणींसाठी काही करण्यासाठी. सो थँक्यू सो मच. होप तुम्हाला आजचं सेशन आवडला असेल. दुसरी गोष्ट की जसं महिला दिन आहे तर हा एक वुमन्स वीक म्हणून आम्ही साजरा करतोय. तर जसं मी मेन्शन केलं होतं, माझ्याकडे 1 दिवसापासून 1 वर्षापर्यंतचे कोर्सेस अवेलेबल आहेत. जर कुणीही इंटरेस्टेड असेल कुठलाही कोर्स करण्यामध्ये किंवा कोर्सचे डिटेल्स जाणून घेण्यामध्ये, तर प्रत्येक स्त्रीसाठी, आय अंडरलाईन, प्रत्येक स्त्रीसाठी आपण देत आहोत बाय 1 गेट 1 फ्री. म्हणजे 2 मैत्रिणी येऊन एक कोर्स एका फी मध्ये करू शकतात किंवा एक कोर्स तुम्ही घेतल्यानंतर दुसरा इक्विव्हॅलंट कोर्स तुम्हाला फ्री मिळू शकतो. दिस इज द स्कीम फॉर दिस वुमन्स डे स्पेशल इन दिस वीक. सो आज 8 तारीख आहे. 12 तारखेच्या आज जे कोणी रजिस्ट्रेशन करतील त्यांना बाय 1 गेट 1 फ्री ही ऑफर आज मी महिला दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना देते. आणि नो डाऊट ही ऑफर फक्त महिलांसाठीच आहे. सो थँक्यू सो मच. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. गॉड ब्लेस यू ऑल. यशस्वी भव. थँक्यू सो मच. सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन. आणि ज्या ज्या सर्वांनी हा कार्यक्रम सक्सेसफुल बनवण्यात हातभार लावला त्या सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच.